समर्थ तिच्या मम्मीसोबत शॉपवर बसलेली होती. ती आज खूप बोर झाली होती. तिला बोललो, "मी चाललोय आजी बाबाकडे शेतात, चालते का?" तर ती इतकी खुश झाली की तिच्या मम्मीकडे जाऊन तिला बोलली की छानपैकी माझं आवरून दे. तिच्या मम्मीनं पण तिला खूप छानपैकी आवरून दिलं आणि छानपैकी ड्रेस घालून तिला चप्पल घालायला दिली. नंतर आम्ही निघालो शेताकडे. पण ती इतकी नाटकं करत होती की हटकून बसायची खाली, डबल उठायची, हटकून बसायची खाली, डबल उठायची. नंतर मी म्हटलो, "मी चाललोय मग एकटाच." तर मग लागली रडायला. नंतर तिच्या मम्मीला बाय करून आम्ही निघालो. तिची मम्मी पण नंतर आमच्यासोबत आली. त्यांना पण पावसामुळे इतकं हिरवंगार वातावरण होतं आणि ती पण इतकी खुश होती आजी बाबाकडे जायचं शेतात म्हणून. सगळ्या रस्त्यानं मला हसत हसत चालली होती. नंतर आमच्या शेत आल्यानंतर गाडीतून उतरून पहिलं गेट उघडायला पळाली आणि आजी बाबाला बघायला लागली, कुठे आजी बाबा. नंतर तिला तिचे आजी बाबा दिसल्यानंतर इतकी धावत पळत सुटली आजी बाबाकडं. पळता पळता आवाज देत होते, "आजी बाबा, आजी बाबा." पहिले आजीला भेटली, "मी आले." नंतर बाबाकडे गेली, बाबाला म्हणते, "मी आले." बाबासोबत थोड्या गप्पा मारल्यानंतर बाबा काय करते हे बघत होती. नंतर ती बाबाचं बघून बाबासोबत काम करायला लागली. थोडंफार गवत काढल्यानंतर ती थकली. थोड्या वेळानंतर तिचे बाबा आणि तिची मम्मी शेवग्याच्या शेंगा तोडत होत्या आणि ती बघत होती कशी तोडताय शेंगा म्हणून. समर्थ त्या शेंगा जमा करून तिच्या आजीकडे पडत झडत जमा करायची. परत जायची, परत जमा करून आजीकडे जमा करायची. असं करत करत तिनं भरपूर मोठ्या शेंगा जमा केल्या. एक ठिकाणी तिला वर जायचं होतं पण तिला जाता येत नव्हतं. ती दुसऱ्या साईडनं शेंगा वेचायला गेली. परत तिनं खूप मोठ्या शेंगा जमा करून आजीकडे पडत झडत शेंगा जमा केल्या. नंतर सगळ्या शेंगा जमा करून मोजत बसली किती शेंगा आहे म्हणून. नंतर तिची मम्मी पेरू तोडत होती तर पळत सुटली पेरू खायला, मम्मी मम्मी करत. नंतर तिची मम्मी पेरू दिला तर नाही म्हणती, "मला मोठा पेरू लागतोय." रडायला लागली. नंतर आम्ही निघलो घराकडे तर ती नाही म्हटली, "मला आजी बाबासोबत थांबायचं, आजी बाबासोबत मी येईल." चाल नंतर आम्ही घराकडे निघालो. काय इथेच आलं आमचा बाई व्लॉग संपला. धन्यवाद.